भूमितीवर आधारित खूप छान प्रश्न एमपीएससी ग्रुप सीच्या मेन्समध्ये विचारला. खूपच छान प्रश्न आहे. आधी हा प्रश्न मी लॉंग कटने सोडवणार आणि त्याची एक ट्रिक पण सांगणार शॉर्टकट. फक्त लक्षात ठेवा काय आहे, कसं सोडवायचं. चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. चौरस म्हणजे इंग्लिशमध्ये स्क्वेअर. बघा इथे मी तो स्क्वेअर काढतो. ठीक आहे, सगळ्या चारही बाजू समान असतात. आणि आयताचं क्षेत्रफळ, हा आयत म्हणजे इंग्लिशमध्ये रेक्टँगल, याच्यामध्ये समोरासमोरील बाजू सेम असतात आणि काटकोन असतो. तर दोघांचं क्षेत्रफळ समान दिलेलं आहे. आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे. आता अवघड वाटतं हे वाचायला. याचा अर्थ काय आहे, आता चौरसाची प्रत्येक बाजू जर मी एक्स घेतली, एक्स, तर जी लांबी आहे ती 5 सेंटीमीटरने जास्त आहे, म्हणजे ही एक्स प्लस 5 येणार. आणि म्हटलं त्यांनी रुंदी म्हणजे ब्रेड्थ 3 सेंटीमीटरने कमी आहे, म्हणजे इथे येणार एक्स वजा 3. हे एक्स वजा 3 आहे तर हे पण एक्स वजा 3 येणार, कारण समोरासमोरील बाजू समान असतात. आणि हे पण एक्स अधिक 5 येणार. त्यांनी काय म्हटलंय, दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. मला सांगा, चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर, हा स्क्वेअर असतो की नाही एक्सचा वर्ग, बाजूचा वर्ग, याचं क्षेत्रफळ काय असणार? लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे एक्स अधिक 5 आणि रुंदी आहे एक्स वजा 3. झालं, मला हे फक्त सोडवायचं आहे. बघा, एक्स गुणिले एक्स, एक्स स्क्वेअर येणार, म्हणजे आपण हे झाकतो ना, एक्स गुणिले एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स गुणिले वजा 3 ते येणार वजा 3x. नंतर 5 गुणिले एक्स, 5x येणार, आणि 5 गुणिले वजा 3 ते वजा 15 येणार. इथे येणार एक्स स्क्वेअर. जर मी एक्स स्क्वेअर इथे आणला, एक्स स्क्वेअर वजा एक्स स्क्वेअर शून्य होणार की नाही, म्हणजे बघा इथे शून्य झालं, बरोबर. वजा 3x अधिक 5x ते येणार 2x, आणि वजा 15 तसंच आहे. वजा 15 जर मी इकडे आणला, किती येणार? 15. 15 बरोबर 2x. आता 2 खाली गेलं तर एक्सचं उत्तर येणार 7.5, म्हणजे 15चा अर्ध 7.5 झालं. तुम्हाला विचारलं आयताची परिमिती किती? 7.5 याच्यामध्ये टाका. 7.5 अधिक 5 किती येणार? 12.5. मग हे 12.5 झालं, हे 12.5, हे पण 12.5. 12.5 अधिक 12.5 किती येणार? 25. म्हणजे 2 लांबी झाल्या 25. आता हे 7.5 इथं ठेवा. 7.5 वजा 3 किती येणार? 4.5. हे 4.5, हे 4.5 किती येतं? 9. मग 25 अधिक 9 उत्तर किती आलं? 34. म्हणजे ते आयताची परिमिती आली 34, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. लक्षात येते? पण तुम्हाला जर शॉर्टकट काढायचा असेल, समजा असा प्रश्न असेल, लक्षात ठेवा काय करायचं, वाढ गुणिले घट आणि वाढ वजा घट हे लिहून ठेवायचं. वाढ कितीची झाली आहे? 5ची. घट कितीची झाली आहे? 3ची. आणि 5 वजा 3 खाली घ्यायचं. 5 त्रिक 15 भागिले 2 किती येतं? 7.5. बघा हे 7.5 इथे डायरेक्ट येऊ शकतं, पण माझं मत आहे शॉर्टकट तेवढ्या पुरता लक्षात ठेवा. लॉंग कट असेल तर कॉन्सेप्च्युअली सोडवता येतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.